दिस इज माई लास्ट वीडियो ऑन यूट्यूब। 2026 में तो दुनिया खत्म होने वाली, दुनिया खत्म होने वाली, दुनिया खत्म होने वाली। त्या दिवशी जो व्लॉग बनवतो तो संध्याकाळी लगेच पोस्ट करते। हा नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं नमस्कार मंडळी, मी श्रेया, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या एका डेली व्लॉगमध्ये। सो आज मस्तपैकी हेअर वॉश केलं आणि मी इतक्या वेळ टॉवेल गुंडाळला की माझं नाक आता जरा पॅक झालं आहे। तर आत्ता 1 तासापूर्वी आम्हाला जायचं होतं गावामध्ये, थोडंसं काम होतं, बट म्हणजे दीदीसोबत जाणार होते आणि मग आमच्या दोघींचं काम झाल्यानंतर मी घरी येणार होते। मध्येच दीदी बोलली नको जाऊ दे, मला फार कंटाळा आला आहे आता, तू नको येऊ। असं होत असतं। म्हटलं मग मी जरा तुम्हाला बाहेर घेऊन जाईल, काहीतरी दाखवेल। आठवड्यातून एकदा सुद्धा तुम्ही बघितलं असेल मी जेव्हापासून डेली व्लॉग करते तेव्हापासून बाहेरच जात नाही म्हणजे अशी नॉर्मली किंवा मी जातच नाही कुठे बाहेर। पण असं नाही की मला फिरायला आवडत नाही, मला फिरायला भरपूर म्हणजे खूपच आवडतं फिरायला, पण बाहेरच जाणं होत नाही आहे ना। आठवड्यातून सिरियसली मी आठवड्यातून एकदा सुद्धा बाहेर जात नाही, पण मला बाहेर फिरायला खूप आवडतं, पण नाही जाणंच होत नाही, काही कामच नाही बाहेर तर काय। सो माहीत नाही माझे व्लॉग्स जे डेली बघताय त्यांनी एक नोटीस केलं की नाही, मी मागच्या 7 ते 8 दिवसापासून सकाळपासून सायंकाळपर्यंत व्लॉग बनवते आणि संध्याकाळी तो पोस्ट करते। म्हणजे मी ज्या दिवशी जो व्लॉग बनवते तो संध्याकाळी लगेच पोस्ट करते। हा भरपूर घाणपणा आहे, म्हणजे हे असं नाही करायला पाहिजे। माणसाने एक दिवस अगोदर प्रिपेअर राहायला पाहिजे, बट जरा थोडासा गडबड झाली मध्येच, ती दिदीमुळे झाली होती। एक गडबड झाली ती दिदीमुळे। आता मला एक दिवस आड जरासा प्रिपेअर राहायचं आहे। सो माहीत नाही हे कोण नोटीस केलं की नाही, पण मी ज्या दिवशी व्लॉग बनवते त्या संध्याकाळी पोस्ट पण करते। इतकी हुशार डोक्याची। समजा जर मला अचानक कुठे बाहेर जावं लागलं तर माझं व्लॉगचं काय, और फिर लोग कह रहे 26 में तो दुनिया खत्म है। 2026 में तो दुनिया खत्म होने वाली है। दीदी वाह दीदी। नहीं दीदी वाह दीदी। आई थिंक दिस इज माई लास्ट वीडियो ऑन यूट्यूब, क्योंकि कुछ लोगों ने बोला था गाइस नाउ आई एम डूइंग फ्री की मजदूरी। सो डन विथ द वर्क आणि जेवण पण झालंय मस्तपैकी। अजून माझ्या केसांचा गुंता काढायचा बाकी आहे। बाय द वे तुम्ही माझा लास्ट व्हिडिओ बघितला आहे की नाही माहीत नाही, त्याच्यामध्ये मी माझ्या केसांना माझं हेअर केअर रुटीन केलं। आय थिंक 1-1.5 वर्षांनी मी माझं हेअर केअर रुटीन नाही म्हणू शकत, हेअर केअर केली माझ्या केसांची। आणि आता संध्याकाळी मला बाहेर जायचं आहे, माझं एकटीचंच काम आहे, त्यासाठी संध्याकाळी आज मला बाहेर जायचं आहे। त्याचा मी सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, कारण मी काय ठरवलं व्हिडिओच्यासाठी प्रिपेअर राहायचं आहे मला जरासं। सो त्याचा उद्या व्हिडिओ येणार आहे, उद्या हा संध्याकाळी, म्हणजे हा आज बनवून राहिला मी सकाळी, हा संध्याकाळीच येईल आणि जो संध्याकाळी कुठे बाहेर जायचं आहे त्याचा उद्या येईल। सो बघत राहा माझे व्हिडिओ। आणि जस्ट आत्ताच मी चेक केलं की आपले डेली व्लॉग सुरू करून 15 दिवस कंप्लीट झाले आहे। म्हणजे मी 15 दिवसापासून डेली काय केलं काय नाही केलं हे मी तुमच्यासोबत शेअर केलं। वाव, चांगली अचीवमेंट ही माझ्या लाईफमधली। आणि लवकरच आम्ही आता हे बनवणार आहे विजन बोर्ड 2026, म्हणजे आम्हाला 2026मध्ये काय गोल अचीव करायचे हे सगळे आम्ही त्याचा विजन बोर्ड बनवणार आहे। कुणाला विजन बोर्ड माहीत नसेल, आम्ही पहिल्यांदाच बनवणार आहे। इतक्या दिवस मॅनिफेस्ट केलं होतं, आता विजन बोर्ड बनवणार आहे। आता आय थिंक 2-3 दिवसातच बनवणार आहे। तर त्याची जरा पिंटरेस्टवरून आयडिया वगैरे काढून, डोक्यात तर आयडिया आहे, फक्त त्या उतरवायच्या आता। आणि आमचा 2026चा विजन बोर्ड लवकरच बनणार आहे।